भारतीय हॉकीचा गौरवाचा क्षण पुन्हा जेव्हा एकजूट, मेहनत आणि चिकाटी मिळून खेळाडू मैदानात उतरतात तेव्हा इतिहास घडतो। आज भारताने आशिया कप फायनलमध्ये दक्षिण कोरियाला 4-1 अशी मात देऊन फक्त विजेतेपद मिळवले नाही तर संपूर्ण देशाला अभिमानाने उंचावले। चला पाहूया सामन्याचे ठळक क्षण। प्रारंभिक गोल सुखजीत सिंग यांनी सामन्याच्या पहिल्या मिनिटात गोल करून भारताला आघाडी मिळवली। मैदानावरून उत्साहाची लाट आली। दुसरा क्वार्टर दिलप्रीत सिंग यांनी गोल करून आघाडी 2-0 केली। भारताचा आत्मविश्वास वाढला। तिसरा क्वार्टर दिलप्रीत सिंग यांनी आणखी एक गोल करून भारताची आघाडी 3-0 केली। विरोधी संघाला संधीच नव्हती। चौथा क्वार्टर अमित रोहिदास यांनी गोल करून आघाडी 4-0 केली। कोरियाचा सोन डॅन यांनी एक गोल केल्यावर अंतिम स्कोर 4-1 झाला। इतर ठळक क्षण जुगराज सिंग यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी स्ट्रोक चुकवला, पण भारतीय रक्षण प्रभावी होते। कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताचा डिफेन्स अचूक आणि जबरदस्त। हा विजय फक्त गोलांचा नाही तर मेहनत, समर्पण आणि जिद्दीचं प्रतीक आहे। भारतीय हॉकीने दाखवले की जिद्दी आणि आत्मविश्वासाने कोणताही मर्यादा पार केली जाऊ शकते। चला या यशातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या क्षेत्रात नवी शिखरे गाठूया।